संतोष देशमुख बीडमधल्या मस्साजोग गावचे सरपंच असून 5 डिसेंबर 2024 रोजी त्यांची हत्या झाली. या घटनेने महाराष्ट्रभर खळबळ उडाली. परंतु देशमुख कुटुंब अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. परंतु सध्याची सर्वात मोठी घडामोडी म्हणजेच 24 मार्च 2025ला आमिर खान पुण्यात आले आणि बालेवाडी स्टेडियममध्ये पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमात त्यांनी संतोष देशमुख यांचा मुलगा विराज आणि पत्नी तसेच देशमुख परिवाराची भेट घेतली. तर या भेटीत नेमकं काय झालं ते पाहूया. त्यापूर्वी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करायचं आहे. आमिर खान यांनी संतोष देशमुख यांच्या मुलाला गळाभेट करून त्यांचं सांत्वन केलं. तसेच ते म्हणाले, तुझ्या वडिलांनी म्हणजेच विराजला म्हणाले, तुझ्या वडिलांनी 2017 पासून मस्साजोग गावच्या पाणी फाउंडेशनसाठी मोठा प्रतिसाद दिला आहे. तसेच म्हणाले, विराज, तुझ्या वडिलांनी गावासाठी खूप काही केलं आहे. मी तुझ्यासाठी येथे आलो आहे. यावर विराज म्हणाला, आमिर सर, आम्हाला फक्त न्याय हवाय. तुम्ही आमची मदत कराल का? आमिर खान म्हणाले, मी प्रयत्न करेन आणि तसेच पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून तुमच्या गावाला पाणी मिळेल हे माझं वचन आहे आणि तुझ्या वडिलांचं जे स्वप्न आहे पाणी फाउंडेशनचं ते सुद्धा पूर्ण करेल. तसेच देशमुखांच्या पत्नी म्हणाल्या, संतोषचं स्वप्न होतं गावाला पाणी मिळावं, तुम्ही ते पूर्ण कराल का? त्यावेळी आमिर खान म्हणाले, होय ताई, मी ते स्वप्न पूर्ण करेन. यानंतर आमिर खान यांनी असं सांगितलं, संतोष देशमुखांचं स्वप्न होतं मस्साजोगला पाणी मिळावं, ते मी पूर्ण करणारच आहे. सर्वांच्या समोर ग्वाही दिली. त्यानंतर देशमुख ताईंनी प्रतिक्रिया देऊन म्हणाल्या, आमिरजींनी आम्हाला आशा दिली. त्यांचं बोलणं ऐकून आम्हाला बरं वाटलं. तसेच त्यांचा मुलगा देशमुखांचा मुलगा म्हणाला, विराज म्हणाला, आमिर सर खूप चांगले आहेत. आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे. इतर लोक काय म्हणाले, इतर जनतेची प्रतिक्रिया आलेली आहे. सोशल मीडियावर काहींनी कमेंटसुद्धा केलेल्या आहेत. त्यासुद्धा आपण या ठिकाणी पाहूया. आमिर खानमध्ये माणुसकी आहे. हा खरा स्टार आहे. मराठी स्टार आले नाहीत पण आमिर खान आलेत. या जगात अजून माणुसकी जिवंत आहे असं माध्यमांनी किंवा असे अनेक लोकांनी म्हटलेलं आहे. तसेच पाणी फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी असंही सांगितलं आहे की आमिर खानने मस्साजोगसाठी खास योजना सुरू केली आहे. ही भेट एक कुटुंबाला आधार देणारी होती आणि संतोष देशमुख यांचं स्वप्न पूर्ण करण्याची सुरुवात होती. तुम्हाला काय वाटतं, इतर स्टारने सुद्धा देशमुख परिवाराला, देशमुख कुटुंबाला भेट द्यावी का? तसेच कमेंट्समध्ये तुमचं उत्तर सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. अशी माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत राहू.